हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 29. अपाने जुहती प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. काही योगी प्राणायाम परायण असतात. ते अपानात प्राणाचा प्राण आणि अपानात प्राण रोखून पुन्हा प्राणात अपानाचे हवन करतात. अशा प्रकारे हे योगी पूरक, कुंभक आणि रेचक असा प्राणयज्ञ करतात. येथे भगवंत श्रींनी प्राणायाम हा यज्ञ सांगितला आहे. श्वास घेणे याला पूरक असे म्हणतात. श्वास आत रोखून ठेवणे याला अंतःकुंभक असे म्हणतात. श्वास बाहेर रोखून ठेवणे याला बहिर्कुंभक असे म्हणतात. श्वास सोडणे याला रेचक असे म्हणतात. 4 अंक मोजून श्वास घेतात, 16 अंक मोजून तो रोखून ठेवतात आणि 8 अंक मोजून तो सोडतात. श्वसनामुळे आपल्या शरीरात प्राणाची जी कार्ये होतात त्याप्रमाणे प्राणाचे 5 प्रकार होतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे 5 प्राण आहेत. यापैकी प्राण बाहेरून हवा घेऊन शरीरात प्रवेश करतो. अपान अन्नपचन करून घेतो आणि शरीराबाहेर नको असलेले अनावश्यक मलमूत्र घेऊन जातो. व्यान अन्नरस शरीरात फैलावतो. समान ते अन्नरस समप्रमाणात शरीराला पुरवतो. उदान दूषित वायू घेऊन शरीराबाहेर जातो. प्राणायामामुळे आपले श्वसन नियमित होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण नियमित होते. श्वसन आणि रक्ताभिसरण नियमित झाल्यामुळे मन शांत राहते. आपल्याला वैचारिक स्थिरता येते. माझ्या योग साधना या पुस्तकात मी प्राणायामाची परिपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे. ती जिज्ञासूंनी अवश्य वाचावी. तसेच प्राणायाम हा योग गुरूकडून शिकून मगच करावा. हरिओम.